नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या प्रकरणाला आज पुन्हा कोर्टात सुनावणी झाली। आजच्या युक्तिवादात अनेक धक्कादायक खुलासे झाले। त्यात अघोरी कृत्य, गुंगीची औषधं आणि मास्टर माइंडचं कारस्थान अशा अनेक प्रकरणांवर युक्तिवाद झाला। महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अशोक खरात याच्या पोलीस कोठडीच्या सुनावणी दरम्यान अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली। पीडित महिलांना लग्नाचं आमिष दाखवून त्यांना गुंगीची औषधं देऊन त्यांच्यावर अत्याचार करणं आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कागदपत्रांचा गैरवापर करणं अशा गंभीर आरोपांची मालिकाच तपास अधिकारी आणि सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर मांडली। या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून आरोपी हा मास्टर माइंड असल्याचं सरकारी पक्षानं म्हटलंय। या प्रकरणाचे तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांनी न्यायालयात तपासातील प्रगती आणि पुढील गरजा स्पष्ट केल्या। त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांनुसार पीडितेवर केवळ अत्याचारच झाले नाहीत तर तिला पद्धतशीरपणे जाळ्यात ओढण्यात आलं। पीडितेला लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आले। सामाजिक दबावाचा आणि विश्वासाचा फायदा घेऊन आरोपीनं पीडितांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं। पीडितांना काही अज्ञात गोळ्या आणि औषधं देण्यात आली होती। या औषधांमुळे त्या बेशुद्ध किंवा अर्धवट शुद्धीत असताना त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले। ही औषधं नेमकी कोणती होती, ती अंमली पदार्थांच्या श्रेणीतील होती का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही औषधं कोणत्या मेडिकल स्टोअरमधून किंवा कुणाच्या माध्यमातून मिळवली याचा सखोल तपास करणं आवश्यक असल्याचं सूर्यवंशी यांनी सांगितलं। आरोपीनं केवळ पीडितेचेच नव्हे तर तिच्या आई वडिलांचेही आधार कार्ड ताब्यात घेतलं होतं। या आधार कार्डांचा वापर त्यानं बँकेत खाती उघडण्यासाठी, सिम कार्ड काढण्यासाठी किंवा इतर कोणत्याही बेकायदेशीर कामासाठी केला आहे का याचा तपास पोलीस करतायत। एखाद्याचं ओळखपत्र ताब्यात घेणं हा मोठ्या कटाचा भाग असू शकतो असं मत तपास यंत्रणेनं व्यक्त केलं। सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी आरोपीच्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर प्रकाश टाकला। त्यांनी न्यायालयाला सांगितलं की आरोपी अशोक खरात हा अत्यंत सराईत असून तो तपासात अजिबात सहकार्य करत नाही। बागडे यांनी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करताना सांगितलं की हे प्रकरण केवळ एका पीडितेपुरतं मर्यादित नाही, अनेक महिलांच्या तक्रारी आता समोर येत आहेत। आरोपीनं महिलांच्या हतबलतेचा फायदा घेऊन त्यांच्यावर अघोरी कृत्य केल्याचं प्राथमिक तपासात दिसून येतंय। अशा प्रवृत्तीच्या माणसाला मोकळं सोडणं समाजासाठी घातक आहे। आरोपीनं पीडितेच्या पालकांना धमकावल्याचंही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं। या गुन्ह्यात आरोपीला आणखी कोणी मदत केली आहे का हे शोधण्यासाठी कोठडी अनिवार्य असल्याचं त्यांनी नमूद केलं। दुसरीकडे आरोपीचे वकील सचिन भाटे यांनी सरकारी पक्षाचे दावे खोडून काढण्याचा प्रयत्न केला। त्यांनी सांगितलं की आरोपी यापूर्वीच 14 दिवस पोलीस कोठडीत होता आणि त्यानं आवश्यक ते सर्व खुलासे केले आहेत। भाटे यांनी प्रश्न उपस्थित केला की जर गर्भपात झाल्याचा दावा केला जात असेल तर तो नेमका कधी झाला, त्याचा वैद्यकीय पुरावा काय? मला अद्याप FIRची प्रत वाचायला मिळालेली नाही। सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल झाल्यानं वातावरण तापलंय, त्यावर आधीच गुन्हे दाखल झाले असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। नवीन पोलीस कोठडीची गरज नसल्याचा युक्तिवाद त्यांनी यावेळी केला। न्यायाधीश अशोक खरात समोर ही सर्व सुनावणी पार पडली। सुनावणीच्या शेवटी न्यायालयानं स्वतः आरोपी अशोक खरातला विचारलं की तुला स्वतःला काही बोलायचंय का? त्यावर खरातनं मात्र हात जोडत अत्यंत शांतपणे नाही असं उत्तर दिलं। या प्रकरणामुळे आता संतापाची लाट उसळली आहे। मास्टर माइंड खरात यानं जाणीवपूर्वक पीडितेच्या कुटुंबाचे आधार कार्ड मिळवून त्यांना ब्लॅकमेल केल्याचा संशय बळावला आहे। अघोरी कृत्य या शब्दप्रयोगामुळे या केसमध्ये काही जादूटोणा किंवा तत्सम प्रकारांचा समावेश आहे का अशी चर्चाही आता सुरू झाली आहे। पोलीस आता त्या दिशेने तपास करतायत। खरात यानं अशाच प्रकारे इतर किती महिलांना आपल्या जाळ्यात ओढलंय। अनेक महिला आता धैर्यानं पुढे येत असून तक्रारी नोंदवत आहेत। त्यामुळे आगामी काळात या प्रकरणात आणखी काही मोठ्या अटकेची शक्यता नाकारता येत नाही। आता संपूर्ण देशाचं लक्ष पोलिसांच्या तपासाकडे लागलं। ही गुंगीची औषधं देणारी टोळी सक्रिय आहे का आणि जप्त केलेल्या आधार कार्डांचं रहस्य काय हे लवकरच स्पष्ट होईल। मात्र या प्रकरणातील आजच्या युक्तिवादाची मात्र जोरदार चर्चा होतीये। खरातनं जमवलेल्या संपत्तीवरूनही त्याच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। खरातची बायको देखील म्हणजेच कल्पना खरात अजून फरार असल्यानं तिचा शोध घेण्याचं आव्हानही पोलिसांसमोर उभं आहे। त्यानंतर हे प्रकरण आणखी काही नवं ट्विस्ट घेतं का हेही कळेल। सध्या खरात प्रकरणानं राज्याचं राजकारणही ढवळून निघालंय। रुपाली चाकणकर आणि इतर नेत्यांसोबतचे खरातचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले। आता पोलिसांच्या तपासाच्या रडारवर अनेक नेतेही आल्याच्या चर्चा आहेत। आगामी काळात या नेत्यांनाही चौकशीला उत्तर द्यावं लागणार की राजकीय दबावात ही नावं गुलदस्त्यातच राहणार हे लवकरच कळेल।
अशोक खरात याला आज जे आहे न्यायालयात हजर केलं होतं आणि ऑनलाईन पद्धतीने व्हिडिओ कॉलद्वारे जे आहे ते न्यायालयीन प्रक्रिया जी आहे ती सुरू होती. शैलेंद्र बागडे जे आहे ते सरकारी वकील म्हणून जे आहे ती बाजू मांडत होते. त्याचप्रमाणे सचिन भाटे जे आहे ते भोंदूबाबा अशोक खरात याची जी आहे ती बाजू मांडत होते. याच दरम्यान युक्तिवादादरम्यान जे आहेत शैलेंद्र बागडे यांनी अनेक मोठे आरोप जे आहेत ते अशोक खरात याच्यावर केले आहेत. त्यामध्ये आपण जर बघितलं तर एकंदरीत पीडित महिलेला आमिष दाखवून जे आहे ते अत्याचार केल्याचा आरोप असेल. त्याचप्रमाणे अनेक तिला ज्या आहेत त्या गर्भपातासाठी ज्या आहेत त्या गोळ्या किंवा आयुर्वेदिक औषधे जे आहेत ते खाऊ घातल्याचा आरोप असेल. त्याचप्रमाणे नेमके गुंगीचे औषध दिल्याचा देखील आरोप जो आहे तो या ठिकाणी शैलेंद्र बागडे यांच्याकडून खरातवरती करण्यात आला होता. त्याचप्रमाणे पीडितेच्या आई आणि वडिलांचे जे आहेत आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेतल्याचा देखील आरोप जो आहे तो शैलेंद्र बागडे यांनी केला होता. आणि हे आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे कशासाठी घेतले असा देखील प्रश्न जो आहे तो खरातला एकंदरीत विचारण्यात आला होता. त्याच युक्तिवादावर जो आहे सचिन भाटे जे खरातचे वकील आहेत यांनी देखील त्यांची बाजू त्या ठिकाणी मांडली होती. मात्र या सर्व संदर्भात आता त्याला जवळपास या सर्व संदर्भात जे आहे त्याला जवळपास 4 ते 5 दिवसाची जी आहे ती पोलीस कोठडी एकंदरीत देण्यात आलेली आहे. आपण जर बघितलं तर अशोक खरात याला बोलण्यासाठी जेव्हा जे न्यायाधीश आहेत यांनी विचारलं तर यांनी जे अशोक खरात याने बोलण्यास जो आहे तो नकार दिला. मला काही बोलायचं नाही अशा प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. आणि आता 8 एप्रिलपर्यंत जे आहे या भोंदू अशोक खरात याला खरं तर पोलीस कोठडी आत्तापर्यंत देण्यात आली आहे. वैभव हुगे, LS मराठी, नाशिक.